आज आपण नावापासून सेंटेन्सेस बनवणार आहोत. एखाद्या मुलीचं नाव, एखाद्या मुलाचं नाव, कोणाचंही नाव घेऊ शकता. सोनू इज, इलचा अर्थ होतो आजारी. याचा अर्थ होईल सोनू आजारी आहे. नेक्स्ट सेंटेन्स आपलं होईल सोनू आजारी नाही. सोनू इज नॉट इल. सोनू इज इल, सोनू आजारी आहे. सोनू इज नॉट इल किंवा सोनू इजंट इल, सोनू आजारी नाही. जसं आपण आत्तापर्यंत क्वेश्चन बनवताना करत आलेलो आहोत. आय एमचं एम आय, यू आरचं आर यू, वी आरचं आर वी, दे आरचं आर दे, ही इजचं इज ही, शी इजचं इज शी, इट इजचं इज इट. तसं आता आपण सोनू इजचं करणार आहोत. इज सोनू. मग सोनू आजारी आहे का? इज सोनू इल. आता याचा निगेटिव्ह क्वेश्चन, सोनू आजारी नाही आहे का? त्याचं होईल इज सोनू नॉट इल किंवा इजंट सोनू इल. याचा अर्थ होतो सोनू आजारी नाही आहे. आता सगळे वाक्य आपण एकसाथ बघूया. सोनू इज इल, सोनू आजारी आहे. सोनू इज नॉट इल और सोनू इजंट इल, म्हणजे सोनू आजारी नाही. इज सोनू इल, सोनू आजारी आहे का? इज सोनू नॉट इल किंवा इजंट सोनू इल, सोनू आजारी नाही आहे का? इलच्या जागी वेगळे शब्द वापरू शकतो, जसं अपसेट, सॅड, हॅप्पी किंवा असे कुठले पण. सोनू इज अ टीचर, सोनू इज अ डॉक्टर, किंवा नेमसुद्धा चेंज करू शकतो. सर्वेश किंवा विनीत आहे, विजय आहे. तर या सगळ्यांना समजा तुमच्याकडे सर्वेश आहे आणि तो खूप खोडकर आहे, तुम्ही काय म्हणाल? सर्वेश इज नॉटी. मग इथे तुमचं इल हा शब्दसुद्धा बदलेल आणि सोनूच्या जागी तुम्ही सर्वेश किंवा दुसरा कुठलाही शब्द जे तुमच्याकडे कोणी नॉटी असेल, असं काही नाही की मुलंच नॉटी असतात, मुलीसुद्धा असतात. या नाव लिहू शकतो. रिया इज नॉटी असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे रिया खोडकर आहे. रिया इज नॉटी, रिया इज नॉट नॉटी. इज रिया नॉटी, इज रिया नॉट नॉटी. तुम्हाला जर टीचर, डॉक्टर किंवा असे जर शब्द टाकायचे असतील, म्हणजे कॉमन नाऊन असे शब्द जर टाकायचे असतील, तर तिथे सोनू इज अ टीचर, सोनू इज अ डॉक्टर अशा पद्धतीचे, किंवा सर्वेश इज अ टीचर, सर्वेश इज अ डॉक्टर, सर्वेश इज अ स्टुडंट, रिया इज अ स्टुडंट अशा पद्धतीचे तुम्हाला वाक्य बनवावे लागते. तर आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि आज नेम या सगळ्या 8ही प्रोनाउन्सवर आपण, म्हणजे सर्वनामांवर आपण वाक्य कसे तयार करायचे ते शिकलो. आधी सुरुवातीला आपण 4-4 वाक्य कसे बनवायचे ते शिकलो आणि त्यानंतर आता आपण 6-6 वाक्यांचा एकसाथ सराव करत आहोत. त्यामध्ये एकच वाक्य 2 प्रकारे बोलता येतं. निगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन हे 2 प्रकारे बोलता येतं. ते आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. वॉज, वेअर हा जो टॉपिक होता याचं नाव होतं एम, इज, आर. नेक्स्ट टॉपिक आहे आपला वॉज, वेअर. त्याच्यामध्ये पास्टचे सेंटेन्सेस, मी इथे होतो, ती तिथे होती, तो लाजाळू होता, होतो, नव्हतो अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.